SR Ghule. Uh, so I am also pass out from this college only, and उसके बाद I work with industry for 1.5 year. Then due to some problem, I switch over to teaching field, and then again I work with JSPM for at least 10 years, and then I was on maternity leave, तो gap हुआ है. Now again it will take some time to come back in the flow again. Try my best. Before starting with fourth unit, uh, एक बात मैं बताना चाहती हूँ कि अगर फिर थोड़ा टाइम मुझे लगेगा तो ओवर द पीरियड ऑफ टाइम आई विल ट्राई टू अडाप्ट विथ न्यू टेक्नोलॉजी. लेकिन अभी फिलहाल के लिए वी विल गो विथ आवर ओल्ड टेक्निक दैट इज चॉक एंड बोर्ड. तो उसमें भी अगर आप लोगों को लग रहा है कुछ प्रॉब्लम आ रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है, तो फील फ्री टू आस्क एनी क्वेश्चन और एनी डाउट. उससे भी अगर कुछ समझ में नहीं आ रहा है तो कभी भी कॉलेज में आकर आपके जो डाउट्स रहेंगे आप लोग क्लियर कर सकते हो. और फिर भी कुछ समझ में नहीं आ रहा है तो शुक्ला सर इज देयर टू हेल्प अस. ठीक है. मेरे लिए आप लोगों के जो भी सजेशंस रहेंगे दैट आर ऑलवेज वेलकम. कि ठीक है, अगर कुछ समझ में नहीं आ रहा है या फिर ये चीज ऐसे भी हो सकती है या फिर और कुछ नए तरीके से भी पढ़ा सकते हैं, अगर कुछ आपके सजेशंस रहेंगे तो भी आप लोग बता सकते हो. आप लोग भी पूरी तरह से नॉट फिजिकली ओनली, मेंटली भी यहाँ पर प्रेजेंट होना चाहिए, राइट? क्योंकि थोड़े दिनों के बाद यू आर गोइंग टू बिकम एन इंजीनियर. सो क्या कह सकते हैं, बाकी स्टूडेंट जो रहेंगे, बाकी स्ट्रीम के जो स्टूडेंट्स है, तो आप ऑफ कोर्स उन स्टूडेंट में से अलग हो, यू आर डिस्टिंग्विशेबल, और वो भी दिखाई देना चाहिए. ऐसे नहीं कि मैं हर बार आपको टोकती रहूंगी कि अरे ध्यान दो, ये किधर गया, वो किधर गया. अभी इतने लोगों के नाम तो मुझे पता भी नहीं रहेंगे, क्योंकि आज का तो फर्स्ट लेक्चर है. जैसे टाइम जाएगा वैसे पता चलेगा धीरे धीरे. इसमें हमें टाइम वेस्ट नहीं करना है. इससे तो अच्छा कि आप खुद से ही थोड़ा सीरियस रह के यहाँ पर ध्यान दो. ठीक है. एनी डाउट? आप लोगों को कुछ कहना है? शैल वी स्टार्ट विथ फोर्थ यूनिट? स्टार्ट करना है? यस. Okay, ma'am. ठीक है. ठीक है. The fourth unit is graph theory. ओके. तो ग्राफ थ्योरी में we will go with some. हाँ बोलो. सेकेंड यूनिट नहीं लिया है सर ने, तो मुझे बताया था कि फर्स्ट 3 यूनिट्स कंप्लीट हो गए हैं, उसकी वजह से आई स्टार्टेड विथ फोर्थ यूनिट. ठीक है, फिर भी आप लोगों को लग रहा है तो हम ऐसा करेंगे, वी विल कवर फोर्थ यूनिट, और उसके बाद जो भी बचा कुचा है फर्स्ट 3 यूनिट में से दैट वी विल कवर. ओके. यूनिट अगर नहीं हुआ है तो फोर्थ यूनिट के बाद सेकेंड यूनिट भी लेते हैं. ओके. नाउ यूनिट 4.
दिख रहा है थोड़ा बहुत? इसके रिलेटेड जो भी मटेरियल होगा दैट आई विल सेंड इट टू यू लेटर ऑन, ठीक है? ग्राफ थ्योरी, तो उसमें इन ग्राफ थ्योरी वी विल गो विथ सम बेसिक टर्मिनोलॉजी लाइक व्हाट इज ग्राफ, ग्राफ क्या है, राइट? देन व्हाट आर द डिफरेंट टाइप्स ऑफ ग्राफ, ग्राफ के डिफरेंट टाइप्स क्या है, एप्लीकेशंस क्या रहेंगे ग्राफ के, ठीक है? Then it also includes some terms like paths and circuits, right? Then how to find out shortest path, how to find out shortest path in a graph. Then again it includes some concepts like Hamiltonian and Eulerian path and circuits, right? And shortest path, it includes Dijkstra's algorithm. ठीक है? तो ये थोड़े कंसेप्ट है जो हमें यहाँ पर कवर करने हैं। दिख रहा है सबको क्या मैंने लिखा है? नो इज इट विजिबल? मैम, विजिबल नहीं है। विजिबल नाउ, इट इज विजिबल ग्राफ। अभी विजिबल है ना? ठीक है, जो भी नोट्स रहेंगे मैं उसके स्क्रीनशॉट निकाल कर आप लोगों को भेज दूंगी व्हाट्सएप पे, ठीक है? चलेगा? हाँ, तो अभी फिलहाल के लिए देखो, सिर्फ मैंने यहाँ पर कुछ नहीं लिखा है ज्यादा, सिर्फ क्या क्या कंसेप्ट है उसमें यही लिखा है। ग्राफ क्या रहेगा, उसके टाइप्स क्या है, एप्लीकेशन क्या रहेगा, देन शॉर्टेस्ट पाथ कैसे फाइंड आउट करना है यूजिंग डिजिक्स्ट्रास algorithm, then it includes some concepts like Hamiltonian and Eulerian path and circuit, right? तो ये जो ग्राफ है it is used in various fields. तो इंजीनियरिंग एप्लीकेशन के हिसाब से इट इज यूज्ड इन अ नेटवर्क एनालिसिस, then data structure, AI, then computer graphics, ठीक है, and then in compiler writing. ठीक है, अगर ये समझ में नहीं आ रहा है तो क्या एनी वन ऑफ यू कैन गिव द रियल टाइम एग्जांपल कि वेयर ग्राफ कैन बी यूज्ड? गूगल मैप यूज करते हो? अगर एक सिटी से दूसरे सिटी जाना है, ठीक है, गूगल मैप लगाते हो ना? अगर रोड पता नहीं है तो, कैसे जाना है पता नहीं है तो, है ना? एनीबडी? यस मैम। हाँ, तो वो जो पाथ जो हमें शॉर्टेस्ट पाथ जो दिखाता है, राइट? इफ यू वांट टू रीच फ्रॉम पुणे टू सपोज नाशिक, ठीक आहे, पुणे टू नाशिकला जर जायचं असेल तर गुगल मॅप आपल्याला काय करता? शॉर्टेस्ट पाथ दाखवते की नाही, राइट? इट शोज एज द शॉर्टेस्ट पाथ. तो वो जो सिटीज रहेंगे पुणे एंड नाशिक, इट विल बी रिप्रेजेंटेड एज अ नोड और यू कैन से वर्टाइसेस, ठीक है? और उसके बीच में जो भी सिटीज रहेंगे, ठीक है, पुणे टू अनदर सिटी, जो भी पाथ रहेगा इट विल बी रिप्रेजेंटेड एज अ एज और डिस्टेंस, ठीक है? और वहां पर जो शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट होगा तो दैट कैन बी फाइंड आउट बाय यूजिंग डिजिक्स्ट्रास एल्गोरिथम. तो अभी फिलहाल के लिए आप इतना ही याद रखो कि गूगल मैप में जहां पर भी शॉर्टेस्ट पाथ की कंसेप्ट आएगी, राइट, वहां पर यू कैन यूज दिस ग्राफ और उसमें जो एल्गोरिदम यूज होगा टू फाइंड आउट द शॉर्टेस्ट पाथ, दैट एल्गोरिदम इज नथिंग बट द डिजिक्स्ट्रास एल्गोरिदम. ठीक है, इतना समझ में आया क्या मैंने बताया अभी तक? कळतंय का
से यस और नो, तो ये आगे यस मैम। समझ में आया हेमांगी? ठीक आहे, प्रियंका, सौरभ और कोण आहे? ठीक आहे, इथपर्यंत कळलंय? राइट. नाउ actually we will start with concept. What is graph? ग्राफ क्या है? So graph you can say, अभी एक बार सुनो, मैं सिर्फ क्या बता रही हूँ उतना ध्यान से सुनो. What is graph? तो it is a collection of, or you can say it is the set of vertices and the set of edges. ठीक आहे? काय मी सांगितलं? What is graph? G is equal to, you can represent that graph as a set of vertices V, comma, set of edges E. कळलं हे representation? Where capital V is what? Where capital A is what? It is the set of vertices like V1, V2, V3 up to Vn. ठीक है? And what is E? It is the set of edges like E1, E2 again up to En. Now consider this graph. हे डायग्राम फक्त एकदा बघा म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. Now एक ग्राफ मैं यहां पर ड्रॉ कर रही हूं. ठीक है. तो this graph includes how many vertices or nodes? 1, 2, 3, 4. Correct. 4 vertices. So suppose this is V1, this is V2, this is V3, this is V4. Right? And it includes the edges like E1, E2, E3, E4 and E5. So it includes how many edges? 5 edges. Right? So this graph G, ये जो graph G है, it can be represented as G is equal to what? Set of vertices, suppose V, and set of edges E. What is this capital V? This capital V includes set of vertices. How many vertices are there? 4 vertices. So it will include V1, V2, V3 and V4. ठीक है? And capital E, that includes set of edges E1, E2, E3, E4, E5. हे इथपर्यंत कळलं का? How to represent graph G? It is a set of vertices. So instead of V, this capital V, you can directly write, ऐसे भी लिख सकते हो. देखो, capital G is equal to, मैंने क्या बताया था? How to represent graph G? It is the set of vertices and the set of edges. Right? So vertices कितने आएंगे? V1 to V4. So you can write V1, V2, V3, V4. Okay? And comma edges again. तो यहां पर पूरा नहीं लिख रही हूं, सिर्फ I will write E1 to कितना है? E5. समजते का इथपर्यंत कळलं? कळलं ना? यस मॅम. ठीक आहे. यस मॅम. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं की हाऊ टू रिप्रेझेंट ग्राफ जी. इट इज द कलेक्शन ऑफ व्हर्टायसेस V अँड द सेट ऑफ एजेस E. दोन वेज आहेत रिप्रेझेंट करायचे. एकतर
you can directly write down the set of vertices, all vertices V1 to V4 and the set of edges E1 to E5, or instead of writing this V1 to V4, I will write capital V and then यहाँ पर जैसे लिखा है where G is equal to what? V comma E, where capital V is what? V1 to V4 and capital E is E1 to E5. समजलं का? G is equal to, ठीक है? How to represent graph G? ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल. आता इथे तुम्ही मला सांगायचंय एक ग्राफ ड्रॉ करतेय. इट इन्क्लूड्स द 4 vertices A, B, C और एक vertex D, and it includes the edges E1, E2, A to C, E3 edge is there, E4, E5, E6, and again one more edge is there, B to 7, it is E7 edge. Okay. Now suppose this is graph G2, right? So anybody can tell me how to represent this graph G2 or graph G is equal to what? What I will write? Again G is what? It is the, कोणी पण सांगा एक जण लवकर. अंजली. I have drawn this graph G. ठीक आहे. ग्राफ दिसतोय सगळ्यांना? हा ग्राफ ड्रॉ केलेला हा एक ग्राफ आहे आणि हा जर ग्राफ मला रिप्रेझेंट करायचा आहे. आता इथली वरची डायग्राम बघितलीत. हा ग्राफ कसा रिप्रेझेंट केलाय मी? What I have written, graph G is equal to set of what? Vertices and edges. And what is this V? V is nothing but the, capital V is nothing but the set of vertices. जेवढे पण त्याच्यामध्ये vertices असतील, that I will include in this capital V. आणि capital E मध्ये काय येईल? तर जेवढे सगळे edges असतील ग्राफ मध्ये तेवढे सगळे edges कशामध्ये येतील? ह्या E मध्ये. The same way, या ग्राफ करता what should I write? G is equal to again what? It is a set of what? V comma, कळते करे? V1 V2 नाही घ्यायचा आता. कोण आहे हे? सुमित. नाव V includes, नोड्सची नावं मी चेंज केले. ठीक आहे. इथे काय होतं मगाशी? V1 नोड होता, V1 वर्टेक्स होता, V2 होता, V3 एंड V4. नाउ इस ग्राफ में नोड्स आर, अरे वर्टेक्स कुठले त्याच्यामध्ये? नोड्स कुठले आहेत? A, B, C. हा, A, B, C and D. आणि एजेस मात्र तेच ठेवलेत. कुठले? E1, E2, E3, E4, E5, E6, E7. मग सुरुवातीला मी लिहिताना प्रत्येक वेळेस ग्राफ मध्ये मी असंच लिहिणार. काय लिहिणार? G is equal to V, E. राईट? कळलं का हे? V, E असंच लिहिणार आणि त्याच्यानंतर मग म्हणणार where V is equal to what? V is, हा जो कॅपिटल V मी इथे लिहिलाय तो V काय रिप्रेझेंट करतो? कॅपिटल V, it represents the all the nodes or vertices in the graph G. मग ह्याच्यामध्ये कुठले नोड्स आहेत आता? A, B, C. C and D. बरोबर? 4 नोड्स आहेत. ठीक आहे, लिहिलं? राईट. दुसरा हे काय आहे? V नंतर कॅपिटल E, दुसरा पॅरामीटर.
that E is what? Capital E is set of what? Ages. एजेस कुठले कुठले त्या त्याच्यामध्ये? ही एक एज झाली, राईट? एज म्हणजे काय कळतंय ना? ही एज म्हणजे काय आहे तर एका व्हर्टेक्स पासून दुसऱ्या व्हर्टेक्सला कनेक्ट होणारी जी काही लाईन असेल, राईट? दॅट लाईन इज नथिंग बट द एज. मग V1 टू V ला कनेक्ट होणारी लाईन कुठली आहे? E1, ही एक एज झाली. दुसरी एज कुठली आहे तर V2 आणि V3 एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत बाय विच लाईन? एज E2. V3 टू V4 पण एकमेकांना कनेक्ट झालेत बाय एज E3. V1 टू V4 पण एकमेकांना कनेक्टेड आहे बाय एज E4. सेम वे E5. तसंच इथे पण काय येणार आहे मग? सेम एजेस. किती एजेस येतील? एज E1. ए हा स्वतःलाच कनेक्टेड आहे ए शीच, राईट? सो दॅट इज एज E1, E2, E3, E4, E5, E6 and E7. हे मी इथे लिहिलंय. आता कळलं का? लक्षात आलंय? Yes, ma'am. ठीक आहे ना? आता कळलं ना कसं रिप्रेझेंट करणार ते? राईट. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे जाऊन यू कॅन से दॅट ईच एज, मी काय म्हणते ते ऐका. ईच एज जी आहे, एज जी आहे, इट इज असोसिएटेड विथ an unordered pair of vertices. याचा अर्थ कळतोय? each edge म्हणजे जर मी एज E1 कन्सिडर केली तर you can represent that edge E1 as a V1, V2. कळलं? म्हणजे एज जी आहे, what is this edge E? Edge is associated with an unordered pair. बरोबर आहे? एक एज मिळवण्याकरता तुम्हाला दोन व्हर्टायसेस तर लागतील, करेक्ट? एक स्टार्ट व्हर्टेक्स आणि दुसरा एंड व्हर्टेक्स. ती एज कुठून ते कुठपर्यंत गेली, राईट? व्हर्टेक्स V1 टू V2. सो यू कॅन राईट or you can say that each edge is associated with an unordered. Why unordered? कारण एज E1 जी आहे त्याला काही डायरेक्शन आहे का? नाही. You can write that edge E1 as a V1, V2 or V2, V1. That's why it is unordered. कारण का ऑर्डरिंग ह्याच्यामध्ये महत्वाची नाहीये. का महत्वाची नाहीये? कारण ह्याच्यामध्ये ह्या एजला काही डायरेक्शन दिले का? कुठे ॲरो आहे का? नाहीये. सो दॅट एज E1 you can represent as a V1, V2 or V2, V1. Both will represent the same age E1. समजतंय? अरे समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. अनऑर्डरचं मीनिंग कळलं? व्हाय इट इज अनऑर्डर्ड पेअर ऑफ व्हर्टायसेस? कारण ह्याच्यामध्ये ऑर्डरिंग महत्वाची नाहीये. यू कॅन राइट दैट एज E1 as a V1, V2 और V2, V1. सेम वे अगर आप लोगों को E2 रिप्रेजेंट करना है तो E2 आई कैन राइट एज अ V2, V3 और V3, V2. सेम एज. Both set will represent the same age E2. समझला? तो ये जो वर्टाइसेस है इसे कहेंगे एंड वर्टाइसेस और टर्मिनल वर्टाइसेस. किंवा तुम्ही म्हणू शकता हा स्टार्ट वर्टेक्स आहे आणि हा एंड वर्टेक्स आहे. पण इट इज अनऑर्डर, दॅट्स वाय यू कॅनॉट से ॲज इट इज अ स्टार्ट वर्टेक्स. कारण V1 इथे स्टार्टिंग वर्टेक्स आहे, तर ह्या केसमध्ये V2 इट इज अ स्टार्ट वर्टेक्स आहे आणि V1 इथे एंड वर्टेक्स आहे. व्हाईस वर्सा झालंय. समजतंय?
म्हणून ह्याच्यामध्ये स्टार्ट व्हर्टेक्स और एंड व्हर्टेक्स असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. रादर देन यू कॅन से these vertices are end vertices or terminal vertices. समजतंय? आतापर्यंत जे काही सांगितलंय ते कळलंय का? Yes, ma'am. काही डाऊट? ग्राफ कसा रिप्रेझेंट केला ते लक्षात आलं? व्ही कॉमा ई, सेट ऑफ व्हर्टायसेस, सेट ऑफ एजेस. सिंपल. अगेन एज जे आहे ते सुद्धा तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. कॉमन सेन्स आहे. एज जर रिप्रेझेंट करायचं असेल तर 2 व्हर्टायसेस लागणार आहे. ती एज कुठून ते कुठपर्यंत जाते, राईट? E5 एज जर रिप्रेझेंट करायची असेल तर आय विल राईट E5 इज इक्वल टू V1, V3 और V3, V1. कारण त्याच्यामध्ये डायरेक्शन नाहीये. इट इज अ अनडायरेक्टेड ग्राफ. ते पुढे कळेल तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत कळलं ना? हा जो दुसरा ग्राफ मी इथे ड्रॉ केलाय, राईट, इट इज अ मल्टी ग्राफ. आता ह्याला मल्टी ग्राफ आणि हा जो ग्राफ मी ड्रॉ केलाय इट इज अ सिंपल ग्राफ. तर सिंपल ग्राफ का म्हणायचा? अ ग्राफ which has neither self loop nor parallel edges. सिंपल ग्राफ मध्ये इथे सेल्फ लूप पण नाहीये आणि पॅरलल एजेस पण नाहीयेत, म्हणून त्याला सिंपल ग्राफ म्हणायचं. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट इज सेल्फ लूप अँड व्हॉट आर द पॅरलल एजेस, राईट? त्याच्याकरता हा सेकंड ग्राफ बघा. Now this edge, what you can say, E1 and E2, it is called a loop or self loop. कारण का सेल्फ लूप और लूप का म्हणायचं सांगा बरं आता? स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट सेम. बरोबर. कारण एज जी आहे ती तुम्ही कशी रिप्रेझेंट करता? एज रिप्रेझेंट करायला आपल्याला 2 व्हर्टेक्स लागतात. एक म्हणजे स्टार्ट व्हर्टेक्स, दुसरा म्हणजे एंड व्हर्टेक्स. तर ह्या केसमध्ये एज E1 करता त्याचा स्टार्ट व्हर्टेक्स आणि एंड व्हर्टेक्स दोन्ही सेम आहेत. सो E1 यू कॅन रिप्रेझेंट E1 ॲज अ A, A. Right? Start vertex and end vertex are same. That's why it is a self loop, or simply it is a loop. Similarly, edge E2, it is also called a loop or self loop because its end points, E2 चे end points, D, D, जे end points आहेत or end vertices जे आहेत that are the same vertex. कळलं मी काय म्हटलं ते? म्हणजेच सिंपल वे मध्ये तुम्ही म्हणू शकता की स्टार्ट व्हर्टेक्स आणि एंड व्हर्टेक्स सेम आहेत, किंवा हे जे एंड व्हर्टायसेस आहेत ते म्हणजे एंड व्हर्टायसेस जे आहेत और एंड पॉइंट्स जे आहेत दॅट आर द सेम व्हर्टेक्स. दॅट्स व्हाय इट इज अ सेल्फ लूप और सिंपली लूप. ठीक आहे, सेल्फ लूप कळलं? ही एक कन्सेप्ट झाली. दुसरे त्याच्यामध्ये सांगायचे म्हणजे पॅरलल एजेस. नाउ हे जे एजेस आहेत, एजेस E6 and edges E6 and E7, these edges are called parallel edges or multiple edges. कारण का both the edges connect the same end points. E6 जर मला रिप्रेझेंट करायचे असेल तर I will write E6 as a B, C. And E7, you can write E7 as again B, C. समजलं? एज रिप्रेझेंट करायला मला काय लागणार आहे? 2 व्हर्टेक्स लागणार आहे. तो एज E6 आय कॅन राईट ॲज अ एज E6. कशी लिहिणार मी? त्याचे स्टार्ट आणि एंड व्हर्टेक्स काय आहेत और एंड व्हर्टायसेस काय आहेत? B, C, राईट? सो E6 you can represent E6 as a B, C and E7 पण रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर काय लिहावं लागेल? अगेन इट इज अ B, C. समजलं? सो दीज आर पॅरलल एजेस और मल्टिपल एजेस. कारण का दे बोथ एजेस कनेक्ट द सेम एंड पॉइंट्स.
A6 पण कोणाशी असोसिएटेड आहे? व्हर्टायसेस बी अँड सी. E7 पण ही कोणाशी कनेक्टेड आहे? व्हर्टायसेस बी अँड सी. So both these edges are parallel edges or multiple edges. समजलं मल्टिपल एजेस अँड सेल्फ लूप? कळलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही ना? ठीक आहे, म्हणून सिंपल ग्राफ कोणाला म्हणणार? अ सिंपल ग्राफ विच हॅज नायदर सेल्फ लूप नॉर पॅरलल एजेस. इट इज कॉल्ड सिंपल ग्राफ. अदरवाइज इट इज मल्टिपल ग्राफ. कळलं? हा मल्टिपल ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये काय असणार आहे? सेल्फ लूप असू शकतो किंवा मल्टिपल और पॅरलल एजेस असू शकतात. समजलं का? ठीक, पुढे जायचंय. नेक्स्ट कन्सेप्ट. मॅम मॅम बोला. क्वेश्चन विचारताना तिथं ह्याच्यात दाखवलेले असतात का? हा म्हणजे A1 A2 असं हो 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 हो. नसेल, नुसतं नोट्स जरी काढलेले असतील तर तुम्ही नसेल तर लेबल पण करू शकता एजेसला आणि लिहू शकता, किंवा दाखवले असतील आणि जर विचारलं असेल पॅरल एजेस कुठले तर मग तसं पण. लेबलिंग नसेल तर तुम्ही स्वतःचे नंबरिंग करू शकता. नॉट नेसेसरी E1 E2 E3 E4 लिहायला पाहिजे. तुम्ही तुमचं नोटेशन काही दिलं तरी चालेल. लेबलिंग नसेल तर सेल्फ लूप कसा ओळखायचा? हे फक्त असं असणार ना, हे तर असेल. लेबलिंग म्हणजे काय? हे लेबल नसणार आहे, त्याला नाव नसेल फक्त त्या एजला. कळलं का? हे तर असेल ना, हे तर असेल ना असं सेल्फ लूप. समजलं? ओके ओके. हा, लेबल ग्राफ. आता पुढे ती पण कन्सेप्ट आहे लेबल ग्राफ. हे बघा, मी तुम्हाला फक्त एक डायग्राम दाखवते. हा, आता हे काय असं आहे, हे असं आहे, एवढंच दिलंय तुम्हाला, राईट? हा नुसतं एवढंच दिलंय, काही लेबलिंग नाहीये. सो इट इज अनलेबल ग्राफ. लेबल ग्राफ म्हणजे काय? की हे जे एजेस आहे, एजेस हॅज गिवन सम डेटा और सम व्हॅल्यू और सम नेम, यू कॅन से, राईट? मग ह्या व्हर्टायसेसला जर नाव नसेल, ह्या नोड्सला जर नाव नसेल, तर यू कॅन राईट आयदर A B C D और जे काही द्यायचं असेल तर V1 V2 V3 V4, राईट? आणि हे एजेसला मग तुम्ही लेबल करू शकता E1 E2 E3 E4 E5 E6 E7 आणि अकॉर्डिंगली नंतर एक्सटेंड करू शकता. समजलं? येस. ठीक. सध्या आपण तरी कन्सेप्ट समजून घेऊयात. त्याच्याशी रिलेटेड जे काय क्वेश्चन असेल, काही पीपीटीज असतील, MCQज असतील, क्वेश्चन पेपर रिलेटेड काय क्वेश्चन्स वगैरे विचारतात किंवा जे काय असेल ते मी तुम्हाला सेंड करेल. ठीक आहे, विकेंडला वगैरे जसा वेळ मिळेल त्यानुसार 1-2-3 दिवसात, शनिवार रविवार किंवा मंडे पर्यंत पाठवून देईल. ठीक आहे. तर मला अजून एक विचारायचं होतं की तुम्हा लोकांचा काही काय म्हणतात, मेलला एखादा ग्रुप बनवलेला आहे का? जसं व्हॉट्सअपला ग्रुप आहे तसा सगळ्या लोकांचे मेल आयडी एकत्र करून एक ग्रुप बनवलेला आहे की ज्याच्यावर सगळं मटेरियल पाठवता येईल, असं काही आहे का? गूगल क्लासरूम गुगल क्लासरूम आहे. ओके. जीमेलला असं काही नाहीये ना तुमची मेल आयडी सगळ्यांची, असं काही नाहीये? नाही मॅम. ठीक आहे. मग बाकीचे लोक जर पाठवायचं म्हटलं तर कसं पाठवतात ते मटेरियल तुम्हाला? गुगल क्लासरूम त्याच्यावरच मोडलवर. पाठवतात. हा हा हा. आणि ठीक आहे, बरं ते मुडल मी विचारेल मॅडमला. ठीक आहे, बघूया तो नंतरचा पार्ट. ठीक आहे, चालेल, बघते मी. लक्षात आलं आपण काय काय बघितलं? हाऊ टू रिप्रेझेंट ग्राफ, व्हॉट इज सिंपल ग्राफ, व्हॉट इज मल्टिपल ग्राफ. ठीक आहे, त्याच्यामध्ये सेल्फ लूप काय आहे, पॅरलल एजेस काय आहे, राईट? नेक्स्ट काही विचारायचंय? नो मॅम. नाही ना? ठीक आहे. नाउ नेक्स्ट कॉन्सेप्ट इज अनडायरेक्टेड ग्राफ, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ठीक आहे, नावावरूनच कळेल
अनडायरेक्टेड ग्राफ. कुठलंही एक एक्झाम्पल घ्या. अगेन ए बी सी. ठीक आहे, हा ग्राफ ड्रॉ केलेला दिसतोय. आता मी म्हणेल की हा जो ग्राफ आहे इट इज अ अनडायरेक्टेड ग्राफ. अनडायरेक्टेड ग्राफ. आता तुम्ही मला सांगायचंय डायग्राम बघून की ह्याला अनडायरेक्टेड का म्हटलं असेल? Edges don't have direction. ठीक आहे, करेक्ट आहे. E1, E2, E3 म्हणजे परत तुम्ही म्हणू शकता, थोडस टेक्निकल वर्ड मध्ये काय सांगू शकता की अ ग्राफ containing unordered pair of vertices. का unordered pair of vertices? कारण एज जी मी रिप्रेझेंट करणार आहे that edge E1 you can represent as a comma B or B comma A, right? समजलं? एज E2 जी आहे that you can represent as a comma C or C comma A. Edge E3 you can represent as a B comma C or C comma B. So a graph containing unordered, दिसतंय का रे? A graph containing unordered pair of vertices is called undirected graph. कळलं मी असं का म्हटलं ते? की त्याच्यामध्ये ह्या ग्राफ मध्ये अनऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट कळण्यासाठी तुम्ही म्हणू शकता की त्याच्यामध्ये डायरेक्शन पण नाहीये, पण लिहिताना मात्र तुम्हाला लिहावं लागेल की अनऑर्डर पेअर ऑफ व्हर्टायसेस. कारण एजेस जर रिप्रेझेंट करायचे म्हटले तर त्याच्यामध्ये ऑर्डरिंग महत्वाची नाहीये. हा स्टार्ट व्हर्टेक्स असू शकतो एज E1 करता आणि हा एंड व्हर्टेक्स, किंवा बी हा स्टार्ट व्हर्टेक्स असू शकतो आणि ए हा एंड व्हर्टेक्स असू शकतो. कळलं इथपर्यंत? अनडायरेक्टेड ग्राफ. Yes, ठीक आहे, ओके. त्याच्या पुढची कॉन्सेप्ट बट ऑब्वियस, डायरेक्टेड ग्राफ. डायरेक्टेड ग्राफ. ए बी सी. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी फक्त डायरेक्टेड म्हणजे काय असणार आहे, एजेसला ऑफकोर्स डायरेक्शन दाखवेल, राईट? ठीक आहे, आता याच्यामध्ये हा जर ग्राफ मला रिप्रेझेंट करायचा असेल, ग्राफ जी, तर मी कसा रिप्रेझेंट करेल? ग्राफ जी अगेन इज व्हॉट? इट इज अ सेट ऑफ व्हर्टायसेस व्ही अँड द सेट ऑफ एजेस ई. समजलं? E1, E2, E3. Again, V is equal to what? It includes, ग्राफ मध्ये किती नोड्स असणार आहेत? 3. A, B and C. बरोबर आहे. व्हर्टायसेस किती आहेत? नोड्स किती आहेत? 3. A, B, C. एजेस किती आहेत? 3. E1, E2 and E3. आता इथे जर एज, इफ यू वॉन्ट टू रिप्रेझेंट एज E1, how will you represent edge E1? B comma A. B comma A. Very good. You can write that edge E1 as a comma B. No, ma'am. No, ma'am. ही एज E1 जी आहे मी कशी लिहिली? It is starting from B and that edge is incidenting on vertex A. Right? So B to A. एज कुठून ते कुठेपर्यंत चालली आहे? बी पासून ए पर्यंत. सो इट्स अ बी कॉमा ए. यू कॅनॉट राईट एज E1 ऍज अ ए कॉमा बी. तशी डायरेक्शन आहे का ए टू बी पर्यंत? नाही. डायरेक्शन कशी आहे? बी पासून ए पर्यंत. समजलं का? सो डायरेक्टेड ग्राफ कोणाला म्हणणार? सो अनडायरेक्टेड मी कोणाला सांगितलं? इट इन्क्लूड्स unordered pair of vertices, whereas directed graph includes ordered pair of vertices. Why ordered? कारण इथे ऑर्डरिंग महत्वाची आहे. कोणाची ऑर्डरिंग? व्हर्टायसेसची ऑर्डरिंग महत्वाची आहे. दॅट एज, सपोज E3 रिप्रेझेंट करायचं असेल तर E3
you will write as a comma C. That order matters. You cannot write that E3 as a C comma A. असं लिहू नाही शकत. So directed graph, you can say it is a ordered pair of vertices. समजलं? In directed graph, B to A and A to B both represent two different edges. Undirected मध्ये काय होतं? सेम एज, कारण तिथे काही डायरेक्शन होती का? नाही. एज E1 करता you can write edge E1 as a V1, V2 and V2, V1. Both are going to represent same edge E1. समजलं? Whereas in directed graph, edge E1 जर represent करायची असेल तर you will write B, A. मध्ये B, A and A, B will represent different edges. Same edge represent करणार आहे का B, A and A, B? नाही, कारण त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे. Edge E1 is B to A आणि जर A to B म्हटलं तर that will be another edge. It is not E1. समजते का? अरे कीर्तन प्रवचन ऐकल्यागत नका रे ऐकू नुसतं. तुमचा रिस्पॉन्स पण महत्वाचा आहे. समजत नसेल तर विचारा. इथपर्यंत कळलंय? यस मॅम. बाकी लोक कळलंय नक्की? येस मॅम. Yes, Yes, ma'am. ma'am. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट बघायचे मग. नाउ नेक्स्ट टाइप इज कंप्लीट ग्राफ. कंप्लीट ग्राफ. सेम टाइम तुम्ही पॉइंट्स नोट डाउन करताय की गरज नाही वाटत आहे तुम्हाला? कसंही म्हणजे नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता, नोट्स वगैरे काही हरकत नाही. पण आता पण जर तुम्हाला जस्ट काय काय पॉइंट्स कव्हर केलेत हे जर हवं असेल तर सेम टाइमला तुम्ही एक नुसतं शॉर्ट मध्ये तुमच्या वर्ड्स मध्ये तुम्हाला समजेल असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. काय कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युअली ती फक्त. ठीक आहे. नाव कंप्लीट ग्राफ. आता एक डायग्राम काढते. समजा हे आहे V1, V2, V3, V4. V1 is connected to all the vertices V2, V3 and V4. ठीक आहे. V2 कनेक्टेड कोणाला पाहिजे? V1, V3 and V4 ला. V3 पण सगळ्यांना कनेक्टेड आहे, V4 पण सगळ्यांना कनेक्टेड आहे. ओके, राईट. नाउ दिस इज E1, E2, E3, E4, E5 and E6. ठीक आहे. ग्राफ दिसतोय हा? इज इट विजिबल? आता Yes, ma'am. कंप्लीट ग्राफ कोणाला म्हणायचं? In complete graph, each vertex, definition थोड़ी वेगळी आहे. Every vertex has an edge to all other vertices. हेच तुम्ही दुसऱ्या वेने पण सांगू शकता. कसं की each vertex is connected to all remaining vertices. ठीक आहे. म्हणजे V1 जो आहे, बाकी कुठले vertices राहतात ते आता ह्या ग्राफ मध्ये? V2, V3 and V4. तो V1 जो आहे, V1 should be connected to all remaining vertices V2, V3 and V4. कनेक्टेड पाहिजे म्हणजे काय? एज पाहिजे, राईट? V1 to V2 एज आहे का? आहे. V1 to V3 एज आहे का? आहे. V1 to V4 एज आहे का? आहे. म्हणजे V1 जो आहे, it is connected to all the vertices V2, V3 and V4. Same way, V2 सुद्धा connected पाहिजे to all remaining vertices, that is V1, V4 and V3. V2 कनेक्टेड आहे? आहे. बघितले आताच. V2 V3 ला कनेक्टेड आहे? आहे. V2 V4 ला कनेक्टेड आहे? आहे. सेम वे तिसरा वर्टेक्स V3 पण कोणाला कनेक्टेड पाहिजे? इट शुड बी कनेक्टेड टू ऑल रिमेनिंग वर्टाइसेस, दॅट इज V1, V2 and V4. आहे का कनेक्टेड? आहे. V3 इज कनेक्टेड टू V2, V3 इज कनेक्टेड टू V1, V4 ला पण कनेक्टेड आहे.
नाव V4 पण कनेक्टेड आहे, राईट? V4 इज ऑल्सो कनेक्टेड टू V1, V2 अँड V3. म्हणजे कम्प्लीट ग्राफ मध्ये each vertex is connected to all remaining vertices. म्हणजे V1 बघितला तर तो बाकी रिमेनिंग व्हर्टायसेसला कनेक्टेड पाहिजे, म्हणजेच त्यांच्या दरम्यान एज प्रेझेंट पाहिजे. V2 जरी घेतला तरी तो ऑल रिमेनिंग व्हर्टायसेसला कनेक्टेड पाहिजे. सेम वे V3 करता पण अँड V4 करता पण. लक्षात आलं? समजलं? Yes, Yes, ma'am. ma'am. म्हणजे आता मला सांगा, जर हा ग्राफ आहे ह्याच्यामध्ये दोनच व्हर्टायसेस आहेत, V1 अँड V2. हा कम्प्लीट ग्राफ आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. आहे, कारण दोनच व्हर्टायसेस आहे. म्हणजे V1 हा V2 ला कनेक्टेड पाहिजे, आहे का? आहे. V2 हा V1 ला कनेक्टेड पाहिजे, आहे का? आहे, राईट. मग दोन व्हर्टायसेस असतील तर नंबर ऑफ एजेस किती येतात ते त्याच्यामध्ये? 1. अरे कम्प्लीट ग्राफ मध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस आर 2. या कम्प्लीट Ages ग्राफ 1. मध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस 2 आहे. एज किती आहे? 1. ओनली 1. हेच जर मी 3 व्हर्टेक्स घेतले, दोन व्हर्टायसेस करता नंबर ऑफ एजेस किती येतात ते 1. आता व्हर्टायसेस आहेत 3. तुमच्या एंडला ग्राफ ड्रॉ करा आणि किती एजेस येतात ते सांगा मला. 3 व्हर्टायसेस करता कंप्लीट ग्राफ असायला पाहिजे तो, आणि 3 व्हर्टायसेस पाहिजे. पहिले मी V1, V2, V3 काढणार, 3 व्हर्टायसेस काढले, राईट. मग कंप्लीट ग्राफ मध्ये कंडिशन काय आहे की V1 जो आहे तो V2 ला कनेक्टेड पाहिजे आणि V3 ला कनेक्टेड पाहिजे. म्हणजे V1 टू V2 एक एज ड्रॉ केली, V1 टू V3 एक एज ड्रॉ केली, राईट. परत V2 पण कोणाला कनेक्टेड पाहिजे? V1 आणि V3 ला. मग V2 टू V1 एक एज आहेच ऑलरेडी, परत V2 टू V3 पण ड्रॉ केली. V3 सुद्धा कोणाला कनेक्टेड पाहिजे? V1 अँड V2 ला. म्हणजे 3 व्हर्टायसेस असतील तर नंबर ऑफ एजेस किती येतात ते? 3. 3. आता 4 व्हर्टायसेस करता बघा बरं, तुम्ही मला सांगा. 4 व्हर्टायसेस घ्या आणि कंप्लीट ग्राफ ड्रॉ करा. ठीक आहे, 4 व्हर्टायसेस म्हणजे पहिले 4 नोड्स मार्क करा आणि कंप्लीट ग्राफ म्हणजे जर V1 कन्सिडर केला तर V1 शुड बी कनेक्टेड टू V2, V3 अँड V4. सेम वे V2 शुड बी कनेक्टेड टू V1, V3 अँड V4. V3 सुद्धा कोणाला कनेक्टेड पाहिजे? V1, V2 अँड V4 ला. समजतंय का? कंप्लीट ग्राफ ड्रॉ करा आणि एजेस सांगा मला किती येतात ते. 4 व्हर्टायसेस करता. 6. व्हेरी गुड. 4 व्हर्टायसेस करता किती एजेस येतात ते? 6 एजेस, राईट. मग याच्यावरून तुम्ही फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकता का? कंप्लीट ग्राफ मध्ये इफ देअर आर n व्हर्टायसेस जर असतील तर नंबर ऑफ एजेस किती येतील? n व्हर्टायसेस. कंडिशन काय आहे? इट इज अ कंप्लीट ग्राफ. नंबर ऑफ व्हर्टायसेस आर n, देन नंबर ऑफ एजेस इज इक्वल टू किती असू शकतात? फॉर्म्युला याच्यावरून किंवा कळत नसेल तर अजून एक हे घ्या, काय म्हणतात याच्यात रिलेशन फाइंड आउट करण्याकरता, नंबर ऑफ व्हर्टायसेस अँड नंबर ऑफ एजेस मधलं रिलेशन फाइंड आउट करण्याकरता जर अजूनही समजत नसेल तर 5 व्हर्टायसेस घ्या आणि एजेस किती येतात ते बघा आणि मग त्यातलं रिलेशन फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. नंबर ऑफ व्हर्टायसेस 2 असतील तर एज 1 येते, 3 असेल तर 3, 4 असेल तर 6, 5 असेल तर किती येतात ते? आय थिंक 10 यायला पाहिजे. ठीक आहे, तर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता येते का बघा बरं याच्यावरून तुम्हाला. Can you find out the formula that will show the relation between number of vertices and the number of edges in a complete graph? जर नसेल समजत तर मी सांगून देते आणि चेक करा. n नंबर ऑफ vertices करता नंबर ऑफ एजेस शुड बी n, हे झालेलं आहे तुमचं ऍप्टी मध्ये 11-12 ला वगैरे किंवा बघितलं असेल का, जर n इंटू n-1 डिवाइड बाय 2 एजेस. चेक करा. नंबर ऑफ vertices
2 असतील 2 into 2 minus 1 1 divided by 2 म्हणजे नंबर ऑफ एजेस 1 येतील. 3 असेल तर 3 डिवाइड बाय 2 नंबर ऑफ एजेस 3 येतात ते बरोबर. नंबर ऑफ व्हर्टायसेस 4 4 into डिवाइड बाय 2 म्हणजे 6 आले. 5 असेल तर n minus 1 5 minus 1 4 डिवाइड बाय 2 म्हणजे किती झाले ते 10 एजेस. समजलं. तर कंप्लीट ग्राफ मध्ये इफ देर आर n व्हर्टायसेस नंबर ऑफ एजेस आर n into n minus 1 डिवाइड बाय 2. कळलं का इथपर्यंत? येस मॅम. ठीक आहे. वेटेड ग्राफ फ्लो लक्षात येतोय आपण कसं चाललंय. पहिल्यांदा आपण बघितले व्हॉट इज ग्राफ, हाऊ टू रिप्रेझेंट ग्राफ. V comma E, set of vertices V and edges, then multigraph. It includes the concept self loop and parallel edges. Self loop, parallel edge काय आहे? Edge कशी represent करणार? Undirected graph काय आहे? Directed graph काय आहे? Then what is complete graph? Now weighted graph. Weighted graph म्हणजे काय? Simple आहे. ग्राफ असेल and that edges जे असणार आहे, edges has assigned some value म्हणजे 2 3 4 असे काहीतरी रिअल नंबर असतील राईट. तर दॅट इज अ वेटेड ग्राफ. हे जनरली कुठे यूज होईल? जे मी तुम्हाला म्हटलं की दिजिक्स्ट्राज अल्गोरिदम, तिथे जेव्हा तुम्हाला शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करावा लागेल तेव्हा एजेस जे असणार आहे इट हॅज असाइन सम व्हॅल्यू. शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करायचा म्हणजे तुम्हाला डिस्टन्स तर लागेल, त्याला डिस्टन्स म्हणूयात सध्या किंवा कॉस्ट पण म्हटलं जातं. ठीक आहे, हे नंतर कळेल. पण आता फक्त सध्या लक्षात ठेवा की वेटेड ग्राफ म्हणजे काय, तर फक्त जे काही एजेस असतील एजेस आर असाइन सम व्हॅल्यूज एवढंच आता लक्षात ठेवा. ठीक आहे, दॅट इज अ वेटेड ग्राफ. एजेसला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली असेल, इट इज अ रिअल नंबर. ठीक आहे. नाउ नेक्स्ट फायनाइट ग्राफ अँड इनफायनाइट. नावावरूनच कळेल. फायनाइट अँड इनफायनाइट ग्राफ. फायनाइट ग्राफ म्हणजे काय? Just a graph with finite number of vertices as well as finite number of edges is called finite graph. Otherwise it is an infinite graph. हे काय डिटेल मध्ये जास्त नाहीये, फक्त एक कन्सेप्ट तुम्हाला माहित असावी म्हणून. फायनाइट म्हणजे काय? It will include finite number of edges and finite number of vertices. Otherwise it is an infinite graph. ठीक आहे. Labeled graph. Next concept is लेबल्ड ग्राफ. हे आता मगाशीच बघितलं आपण. लेबल ग्राफ म्हणजे काय? एजेस जे आहे हे सुद्धा, हे जे वेटेड ग्राफ आहे इट कॅन बी अ लेबल्ड ग्राफ, कारण एजेस जे आहे इट हॅज असाइन सम व्हॅल्यू और सम नेम और सम डेटा, सो दॅट इज अ लेबल ग्राफ. म्हणजे हेच, हे मी काढलं ए बी सी, हे 3 व्हर्टायसेस आहे. एजेसला सध्या काही लेबलिंग केलंय का? नाही. ह्यालाच जर मी फक्त लेबल्स असाइन केले E1 A2 A3 असं काही लेबलिंग केलं तर इट इज अ लेबल्ड ग्राफ. रिप्रेझेंटेशन सेम राहणार आहे. G इज इक्वल टू व्हॉट? V कॉमा E. अगेन V इज सेट ऑफ व्हर्टायसेस, A इज सेट ऑफ एजेस. म्हणजे लेबल्ड ग्राफ कोणाला म्हणायचं? इफ द एजेस आर लेबल्ड विथ सम नेम or some data or some value, then it is a labeled graph. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? येस मॅम. ठीक आहे ना, अवघड नाही आहे. आता सध्या तरी कळण्यासारखं आहे, एवढं मला काही अवघड वाटत नाही. पण तरी सुद्धा कळत नसेल तर विचारू शकता. ठीक आहे. नाउ नेक्स्ट ऍडजस्टंट नोड्स. हे हेवी वाटते का? पहिल्याच दिवशी जास्त वाटतंय का? ओव्हरडोस नाही होते ना? हॅलो, हो मॅम.
हा ठीक आहे, मग एक फक्त शेवटची कॉन्सेप्ट बघूया, ऍडजस्टंट नोड, अँड देन विल स्टॉप हिअर. ठीक आहे, मग जे काय राहिलं असेल मग ते वाटल्यास नेक्स्ट नंतरच्या लेक्चरमध्ये. नाउ व्हॉट इज ऍडजस्टंट नोड्स? हे जे बघितले तेच सांगायचे. ऍडजस्टंट नोड्स काय सांगू शकता? ऍडजस्टंट नोड्स हे बघा, मी डायग्राम काढली आहे, V1 टू V3 आणि हे समजा असं आहे. नाव ग्राफ दिसला, हा ग्राफ दिसतोय Yes, ma'am. येस मॅम. V1 V2 V3. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये मी म्हणेल की V1 and V2 these are adjacent nodes. V1 and V3, V1 and V2 these are adjacent nodes, whereas V2 and V3 these are not adjacent nodes. मग आता डेफिनेशन काय असायला पाहिजे? What are adjacent nodes? ऍडजस्टंट कधी म्हणणार नोड्सला? व्हाईस वर्सा. मी तुम्हाला सांगते आता की V1 आणि V3 हे काय आहेत? ऍडजस्टंट नोड्स आहेत. V1 आणि V2 पण काय आहेत? ऍडजस्टंट नोड्स आहेत. Whereas V2 आणि V3 जर बघितलं तर हे ऍडजस्टंट नोड्स नाहीयेत. का बरं? एज फॉर्म नाही होत. हा, म्हणून ऍडजस्टंट नोड कोणाला म्हणायचं? टू व्हर्टायसेस आर सेड टू बी ऍडजसंट इफ देयर इज अन एज बिटवीन द व्हर्टायसेस. सो सिंपल. V1 and V3 these are adjacent nodes. कारण का? There is an edge between these two vertices V1 and V3. V1 आणि V2 मध्ये पण एज आहेत म्हणून ते ऍडजसंट झाले. Whereas V2 आणि V3 मध्ये एज आहे का? नाही, म्हणून त्यांना ऍडजसंट नोड और ऍडजसंट व्हर्टायसेस म्हणता येणार नाही. समजलं का? ठीक येस आहे. मॅम. तर मला असं वाटतं आजच्या दिवसापुरतं एवढं ठीक आहे. बाकी अजूनही ह्याच्यामध्ये थोडंसं घ्यायचं होतं आज. सिंपलच आहे. पाथ, सायकल, ओके, कनेक्टेड ग्राफ, डिग्री ऑफ व्हर्टेक्स एवढं राहिलंय, पण तरी सुद्धा ठीक आहे, काही हरकत नाही. दॅट विल कव्हर इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, आतापर्यंत जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काही डाऊट, कळलं नाही असं काही, तुमचे काही सजेशन्स, काय वाटतंय तुम्हाला? का चाललंय ते सध्या ओके आहे? ठीक आहे. जे काही ठीक आहे मॅम. सांगितलं ते कळतंय? येस मॅम. येस मॅम. कळलंय ना? ठीक आहे. असंही कुठे वाटत असेल कळत नाहीये तर परत एकदा विचारू शकता. जर नसेल कळत याच्यामध्ये सुद्धा तर कधीही तुम्हाला वाटेल कॉलेजमध्ये येऊन तेव्हाही पर्सनली भेटून विचारू शकता. आणि तरी सुद्धा नाही कळलंय तर अजून थोडंसं डिटेलमध्ये त्याच्याशी रिलेटेड सर्च करून अजून काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. नाहीतर मग मी म्हटल्याप्रमाणे सगळेच मिळून आपण मग शुक्ला सरांकडे जाऊ शकतो जर नाहीच काही कळलं तर त्यातून सुद्धा. ठीक आहे. तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा की हे कळत नाहीये किंवा हे अजून थोडं. फक्त एवढंच आहे की टेक्नॉलॉजी मला स्वतःलाही जाणवत आहे की थोडंसं मला त्या फ्लो मध्ये यायला वेळ लागेल सध्या तरी मला, कारण तेवढा वेळ नाहीये. तर जसं जमेल सध्या ह्या सेम मध्ये तरी मला असं वाटतं चॉक अँड बोर्ड सारखंच शिकवेल मी. आणि पीपीटी वगैरे जे काय असेल ते तुम्हाला मी तसं त्याच्याशी रिलेटेड जे काय मटेरियल असेल ते शेअर करेल. ठीक आहे. ओके, we will stop here. Have a nice day. Bye. We will meet in the next lecture. ठीक आहे. मेसेज कोणी पाठवला? सुमित पाटील. काय म्हणायचंय तुला बाळा? काय म्हणतोस? सुमित पाटील इज देअर? सुमित पाटील आहे का? सुमित पाटील इज देअर? ठीक आहे. सुमित पाटील नॉट अवेलेबल. ठीक आहे.
काय डाऊट असेल तर ठीक आहे, नंतर भेटून विचार मग, किंवा काही अडचण असेल तर. ओके.